भिवंडी तालुका के वल गांव में शिवसेना वल शाखा द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी तिथि पर माने महाराष्ट्र के आराध्य देवत श्री छत्रपति शिवाजी महाराज की जयंती उत्सव का आयोजन आज दिनांक 17 मार्च 2025 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर सरपंच राम भोईर, समाज सेवक बालाराम भोईर, उद्योगपति वसंत भोईर, उद्योगपति इंद्रपाल भोईर, माजी सरपंच व ज्येष्ठ शिवसैनिक सदाशिव पाटिल, माजी सरपंच जगदीश पाटिल, उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, ज्येष्ठ शिवसैनिक पंढरीनाथ पाटिल, ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानदेव भोईर, ज्येष्ठ शिवसैनिक जयवंत भोईर, उद्योगपति चंद्रकांत भोईर, उद्योगपति भानुदास भोईर, उद्योगपति दिलीप पाटिल, माजी सरपंच तानाजी भोईर, माजी सरपंच रामदास पाटिल, संपर्क संगठिका महिला आघाड़ी के नंदिनी भोईर, सदस्य रविता पाटिल, माजी सरपंच प्रेसिता पाटिल, माजी अध्यक्षा नीलेक्षा भोईर, महिला मंडल अध्यक्षा सुष्मिता भोईर, कमलाताई पाटिल, उप विभागीय प्रमुख दयाराम पाटिल, उद्योगपति भगवान भोईर, समाज सेवक नरेंद्र पाटिल, समाज सेवक शरद पाटिल, समाज सेवक जेके भोईर, समाज सेवक पंढरीनाथ भोईर, शिव सैनिक विजय भामरे, शिव सैनिक निवर्ती भोईर, समाज सेवक केशव पाटिल, समाज सेवक सुदर्शन पाटिल, समाज सेवक मुरलीधर पाटिल, समाज सेवक चंदू भोईर, समाज सेवक मंगेश पाटिल, समाज सेवक संजय भोईर, भिवंडी तालुका सचिव व उप सरपंच सचिन पाटिल सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर व शिवसैनिक तथा वल गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। तो वहीं संपूर्ण कार्यक्रम का आयोजन नियोजन शिवसेना शाखा प्रमुख अनंता भामरे, शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 1 के बजरंग भोईर, उप विभागीय प्रमुख निवर्ती पाटिल, शाखा संगठिका महिला आघाड़ी राजश्री भोईर, सचिव महिला आघाड़ी सुमित्रा पाटिल, उप शाखा संगठिका हर्षला भोईर तथा शिवसेना वल शाखा के कार्यकर्ताओं का विशेष योगदान रहा। स्वागत करता हूँ। सर्व महिला भगिनी अभिनंदन आहे। दर्शन आरती
माते तुझे नाम तुझे असुरे भगत तुझे सुखे असुरे अनार तुझे असुरे मागे जोता मागे
अलाहाबाद प्रमाणे आज सुद्धा शिवसेना शाखा वळच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी शिव जन्मोत्सव आपण फाल्गुन कृष्ण तृतीयेस आज आपण साजरा करत आहोत। आज फाल्गुन कृष्ण तृतीया हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना ही तिथीवर शिवजयंती साजरी करत असते आणि त्याच अनुषंगाने हा आजचा कार्यक्रम शिवजयंती उत्सवाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे। रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण जीवनपट बघितलं तर अफाट शौर्याने भरलेलं आहे। त्यांची एक नीती होती सत्य आणि जी राज्य करण्याची पद्धती होती त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि प्रत्येकाला हा न्याय दिला। छत्रपती शिवाजी महाराज होणं म्हणजे त्यासाठी एक तपश्चर्याच म्हणावे लागेल, देवाचं अवतारच म्हणावं लागेल। कारण शिवरायांचं जे स्वराज्य होतं यामध्ये आपण बघत असाल खास करून आया बहिणींचं जे रक्षण केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। आमचे महाराज मोठे का तर खजिन्यासोबत आलेली सुभेदाराची सून माझ्या राजाने साडी चोळी देऊन खणानाराने ओटी भरून तिला सुखरूप तिच्या घरी पाठवलं म्हणून माझा राजा हा श्रेष्ठ होतो। एका स्त्रीवर त्यांच्या स्वराज्यामध्ये वाकडी नजर टाकली म्हणून त्या रांजाच्या पाटलाचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात छाटले म्हणून माझा राजा हा सर्वात श्रेष्ठ। आपण नेहमी बघत असतो आपल्या मुलांना आपण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला नेतो, पण जिथे आपल्या बापजात्यांचं गरम रक्त सांडलंय त्या गड किल्ल्यांवर सुद्धा आपल्या मुलांना न्यायला पाहिजे। आज खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे पहिलं मंदिर आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये साकार होत आहे। आपणा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। ज्यांच्यामुळे देवळातील देव सुरक्षित राहिले आणि देवळाचा कळस सुरक्षित राहिला, आज तो माझा राजा देवळामध्ये विराजमान होतो, मंदिरामध्ये विराजमान होतो। ही खूप आनंदाची बाब आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्या मंदिरावरचे कळस हे सुरक्षित राहिले आणि आपल्या अंगणातील तुळस ही सुरक्षित राहिली। अशा या माझ्या राजाला आजच्या जन्मदिनी मी मानाचा मुजरा करतो।